नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती छान सुंदर असे हे बिस्किट बनवून तयार झालेले आहेत. एकदम खुसखुशीत असे दिसायला जेवढे सुंदर असे हे बिस्किट आहेत, खायला सुद्धा तेवढेच टेस्टी बनवून तयार झालेले आहेत. तर हे बिस्किट ना विदाऊट ओव्हनचे आहेत. तर त्यासाठी ना मी इथं रवा घेतलेला आहे. तर रवा तुम्ही बारीक रवा, जाड रवा कुठला पण घेऊ शकता. तर तो आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे. तर रवा ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं वाटून झालेला आहे. तो वाटलेला रवा मी परत कपमध्ये काढून घेते. तर त्याचं बरोबर 1 कप असा हा आहे रवा. बरोबर 1 कप असा हा रवा आहे. तर इथे कपमध्ये काढून दाखवते मी, बघू शकता तुम्ही. तर तो रवाना मी एका भांड्यामध्ये काढून घेते. तर त्यामध्ये ना मी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथे पिठी साखर घेतलेला आहे. साखर कमीच घ्यायचं आपल्याला. आणि त्यामध्ये ना मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे 1/4 टीस्पून आणि थोडंसं चिमूटभर मीठ आणि इथे 2 चमचे तेल घ्यायचे. तेलच्या जागी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. तर अगदी कमी खर्चामध्ये आपलं हे रव्याचे बिस्किट बनवून तयार होतात. तर तेल ना व्यवस्थित आपल्याला पूर्ण पिठाला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये ना माझ्याकडून बेसन पीठसुद्धा राहिलं होतं. तर इथे मी 2 चमचे बेसन पीठसुद्धा ॲड केलेलं आहे. तर तेल वगैरे पूर्ण मिक्स करून घ्यायच्या आधी तुम्ही कोरडे जेवढे साहित्य वापरता ना, त्यामध्ये इथे 2 चमचे आपल्याला बेसनसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडून राहून गेलं तर ते नंतर ॲड केलेलं आहे मी. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बेसन, साखर, रवा, पीठ हे सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं. तर इथे मी अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे. थंड दूध आहे, गरम केलेलं थंड दूध आहे. आणि थोडं थोडं करून आपल्याला हे दूध ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान मळून झालेलं आहे. त्यावरती थोडंसं 1 अर्धा चमचा तूप पुसून घ्यायचं आहे आणि 10 मिनटासाठी ना आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं आहे. तूप आधी व्यवस्थित सगळीकडं पिठाला चोळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आपल्याला पीठ अशा पद्धतीने. आणि 10 मिनटासाठी ना आपल्याला एक रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी प्लेट झाकून ठेवते साईडला. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि ना मी चमच्याने असं कट केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही जे काही लाईन दिसतात ना त्या पिठामध्ये, ते जसे जे लाईन आले ना, आपलं पीठ बरोबर असं हे बिस्किटसाठी तयार आहे म्हणून समजून घ्यायचं. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही लाईन जे दिसत आहेत ना आपल्याला, ते लाईन पिठाला आले ना, आपल्याला समजायचं की हां, आपला हे पीठ बिस्किटसाठी बरोबर असं आपलं बनून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने 1 चमचे एवढं आपल्याला एकसारखे करण्यासाठी इथं एका चमच्याने घ्यायचं आपल्याला मेजरमेंट करून. आणि अशा पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत गोल गोल असे. तर इथे सर्व बिस्किटाचे गोळे बनवून तयार झालेले आहेत. आणि इथे गॅसवरती मी तेलसुद्धा गरम करायला ठेवले होते. तेल ना आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाही आहे, एकदम मंद आचेवरतीच आपल्याला हे बिस्किट तळून घ्यायचे. एकदम कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे आपल्याला. तर हे बघू शकता तुम्ही एकदम मंद आचेवरतीच इथे मी तळून घेते. आणि तळताना ना आपल्याला एकदमच फक्त कमी, म्हणजे 3 ते 4 बिस्किट असेच तळून घ्यायचे आहेत. एकदमच 5-6 बिस्किट नाही टाकायचे आहेत आपल्याला कढईमध्ये. चेक करून घ्यायचं आपल्याला आधी. तर बघू शकता तुम्ही किती छान फुललेले आहेत बिस्किट, छान फुगलेले सुद्धा आहेत. आणि जे वरती चिरा दिसतात ना बिस्किटाला, तर ते एकदम परफेक्ट असे आपले हे बिस्किट बनवून तयार झालेले आहेत. म्हणजे आतपर्यंत छान भाजले गेलेले आहेत, तळले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा बिस्किट तळून घेते. आणि मंद आचेवरतीच तळून घ्यायचं आपल्याला. गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा नाही आहे, मंद आचेवरतीच तळून घ्यायचं आहे. तर कलरसुद्धा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे. आणि तळताना ना बिस्किट हे रव्याचं जे आपण बिस्किट तळताय ना, मी इथे घरामध्ये ना खूप छान खमंग असा वास सुटला होता घरामध्ये. एकदम मस्त असे आपले हे रव्याचे बिस्किट बनवून तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत. जर आता स्टार्टिंगला गरम असताना थोडे मऊ वाढतात, नंतर ते बिस्किट थंड झाल्यानंतर ना खुसखुशीत होतात. तर बघू शकता तुम्ही छान तळले गेलेले आहेत, किती छान कलर आलेला आहे बिस्किटाला. तर अशा पद्धतीने आपले हे मस्त खुसखुशीत असे आपले हे रव्याचे बिस्किट बनवून तयार झालेले आहेत. तर मुलांना बाहेरून विकतचे बिस्किट आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरी हे आपले रव्याचे बिस्किट बनवून तयार होतात. तर मुलांना संध्याकाळच्या वेळेस किंवा इतर वेळेत खाण्यासाठी हा आपला स्नॅक्स म्हणूनसुद्धा खूप टेस्टी असा हा बिस्किट बनवून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना हे बिस्किट बनवून देऊ शकता. तर कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा.
धन्यवाद.